हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं झटपट एकदम चमचमीत असं छोले मसाला कसा करायचा ते पाहणार आहे। घरच्या साहित्यात एकदम छान असा ढाबा स्टाईल आपण छोले मसाला बनवलेला आहे। एकदम मस्त ही भाजी आपण बनवलेली आहे, झटपट आणि कमी साहित्यात तेवढीच चमचमीत चविष्ट। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम 250 ग्राम छोले मी रात्रभर छान भिजवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत। छान असे छोले आपले भिजलेले आहेत। छोले भिजवताना यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे छोले छान मऊसूत भिजतात। हे छान भिजलेले आहेत, स्वच्छ धुवून मी चांगलं पाणी घातलेलं आहे, त्यामुळे मी शिजताना पण हेच पाणी घालते आणि थोडं असून वरून पाणी घालते, म्हणजे छान असं यामध्ये शिजले जातात छोले। त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे, 3 ते 4 मी इथे लवंग, 3 ते 4 मिरे घातलेले आहेत, 1 मसाला वेलची, 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून मीडियम फ्लेमवर याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। मी ते 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि छान असे आपले छोले शिजलेले आहेत। आता आपण चेक करूया। बघा, एकदम मऊसूत शिजले जातात छोले, छान भिजलेले आहेत, त्यामुळे शिजले पण जातात छान असे। आता आपण इथे वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी मीडियम साईजचे 2 कांदे मी कट करून घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे मी काजू घातलेले आहेत। बघा, छान टेस्ट लागते बघा काजूमुळे। बिना पाणी घालता वाटण बनवून घेतलेलं आहे, कारण टोमॅटो होतं त्यामुळे पाण्याची गरज लागलेली नाही आणि छान असं बिना पाणी घालता वाटण केलं की आपल्या जी वाटणाचं रंग आहे तो तसाच राहतो, टेस्ट पण छान लागते भाजीला। इथे तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये वाटण घातलेलं आहे आणि आपल्याला वाटण तेल सुटेपर्यंत, कच्चंच वाटण बनवलेलं आहे त्यामुळे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे बघा, या पद्धतीने सतत हलवत आपण वाटण परतून घ्यायचं। इथे बघू शकताय वाटणाचा कलर चेंज झालेला आहे, छान असं हे वाटण परतलेलं आहे, तेल सुटायला लागलेलं आहे। आपण याच्यामध्ये काजू वापरल्यामुळे हे खाली लागलं जातं, त्यामुळे सतत हलवत हे चांगलं भाजून घ्यायचं। इथे बघा, हे वाटण मी चांगलं भाजून घेतलेलं आहे, तुम्हाला बघून कळत असेल, रंग पण चेंज झालेला आहे आणि चांगलं आपलं वाटण परतलेलं आहे। या पद्धतीने तेला वाटण परतल्यानंतर यामध्ये मसाले घालून घेऊया। 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 छोटा चमचा घरगुती आपलं लाल तिखट घातलेलं आहे, 1 छोटा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला। गरम मसाला मी मसाल्यासोबतच इथे घातलेला आहे। हे आपण मिक्स करून घ्यायचे मसाले व्यवस्थित, असं मसाले मी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये जे छोले शिजलेलं पाणी आहे ते मी थोडं घालते आणि चांगलं यामध्ये शिजवून घेणार आहे। या पद्धतीने बघा, 2 पळी मी पाणी घालते आणि पाणी घालून चांगलं आपल्याला हे मसाले चांगले याबरोबर 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि मसाले चांगले मी इथे शिजवून घेणार आहे। इथे बघू शकताय, पाणी घालून चांगले मसाले याबरोबर मी शिजवून घेतलेले आहेत। मसाला चांगला परतलेला आहे, त्यामध्ये शिजलेले छोले घालून घ्यायचे। आता छोल्यामध्ये जे खडे मसाले घातलेले आहेत ते आवडत नसतील तर तुम्ही काढून घेऊ शकता। या पद्धतीने खडे मसाले काढून घेते आणि यामध्ये सगळे छोले आणि पाणी सगळं घातलेलं आहे। वरून थोडंसं पाणी घालते, तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ बनवायची तसे यामध्ये गरम पाणी घालून घ्या। मसाला चांगला परतलेलाच आहे, छोले पण चांगले शिजलेले आहेत। पण या मसाल्यासोबत छोले आपण शिजवून घेणार आहे। छोले शिजताना पण मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानेच मीठ घाला आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि 3 ते 4 मिनटं फक्त आपण हे मसाल्यांसोबत शिजवून घेणार आहे, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर छोल्यांमध्ये छान उतरतो आणि भाजी छान तयार होते। इथे बघा, 4 ते 5 मिनटं हे छान मी शिजवून घेतलेलं आहे, भाजी छान तयार झालेली आहे। आता वरून एक तडका देणार आहे, म्हणजे आपली भाजी छान अशी ढाबा स्टाईल मस्त घरच्या घरी तयार होते। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे। तूप छान गरम झालं की मी 2 हिरवी मिरची घालणार आहे। मिरची तुमच्या ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर घाला। मी 2 हिरवी मिरची घालणार आहे आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे। फक्त तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरा किंवा हिरवी मिरची वापरा। इथे थोडीशी मी हिरवी मिरची मधून कट करून घातलेली आहे आणि यावर मी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर पण घालते आणि तडका छान देऊन घ्यायचा। तडका दिल्यामुळे
छोलेला छान अशी टेस्ट लागते बघा, मस्त. आणि छान असं एकदम ढाबा स्टाईल घरच्या घरी आपले छोले तयार होतात मस्त. तुम्हाला बघून कळत असेल, छान भाजी आपली तयार झालेली आहे घरच्या घरी. एकदम छान टेस्ट लागते बघा भाजीला, मस्त तयार झालेली आहे. साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढीच चविष्ट ही छोलेची भाजी बनते. ही तुम्ही फुलका रोटी बरोबर, भटुरे बरोबर, नान बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम मस्त भाजी लागते. भाताबरोबर एकदम मस्त लागते, चपाती बरोबर. नक्की करून बघा, एकदम छान झालेले आहे. कमी साहित्यात तेवढीच चमचमीत चविष्ट भाजी तयार झालेली आहे. साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे, तेवढीच झटपट बनते. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.